चला नमस्कार सगळ्या ताईंना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्यात जावा. तर चला मैत्रिणी आज आहे टायटलवरून आणि काय म्हणतात ना थंबनेलवरून लक्षात आलंच असणार आहे. आणि जसं की कालच्या लाईव्हला सगळ्याच ताईंना समजलं होतं की आज आहे आमच्या ध्रुव बाळाचा बड्डे. तर आता बड्डे असला की मग तर काय गडी काय हवेतच आहेत नुसता कालपासून उड्याच मारतोय नुसता. तर जसं ते कालच ताई म्हणत जसं काय लग्न आहे त्याचं एवढ्या उड्या मारून राहिला. तर आता आमचं प्लॅन इथं घरी करायचाच चालला होता पण दाजी म्हणले नको पावसा पाण्याचं नेमकं जर ऐन वेळेला पाऊस जर आला तर मग बड्डे राहीन सगळेच राहीन. तर मग आपल्या मानकर डोसा हॉटेलवरतीच जसे बड्डे सेलिब्रेशन कायम तिथं होत असते तर कस्टमरचे बऱ्याचले. तर म्हटलं चला आपलंही तिथंच होऊन जाऊ द्यात. मग जवळच्याच बऱ्याच जणांना बोलवलंय कारण की मागच्या वर्षी आकांना 1 वर्ष झालं नव्हतं म्हणून आम्ही काही सेलिब्रेशन केलंच नव्हतं. घरातच एक छोटासा केक आणला होता आणि कट केला होता कारण लेकरांचा नाद आहे तो काय आपण तोडू शकत नाही. कारण की हा तर बापरे 15 दिवस पासून म्हणतोय माझा बड्डे माझा बड्डे माझा बड्डे. आणि मला कोण काय काय गिफ्ट देणार आहे सगळ्यांना विचारतो. मला म्हणला तू मला 2000 द्यायचे. मी म्हणलं काय करणार आहे तू 2000चं. म्हणतो गुल्लकमध्ये टाकणार आहे. आणि म्हणलं डॅडींकडून 5000 रुपये घेणार आहे आणि आईकडून 100च रुपये घेणार आहे. म्हणलं आईकडून का रे 100 रुपये घेणार आहे. तर म्हणतो आईने मला डोनट बनवले ना म्हणून तुम्ही काय नाही केलं मग म्हणून तुमच्याकडून 5 घेणार आहे माझ्याकडून 2 आणि हिच्याकडून 100च घेणार आहे पैसे. आईने डोनट बनवले आणि पैशाचं काय तर गुल्लक मध्ये टाकणार आहे जमा करून आपल्याला देणार आहे. बाबा तर सगळ्यात पुढे जाऊन बसलेत कारण की आमचा आवरूपर्यंत डायरेक्ट गेटवर जाऊन गाडीत जाऊन बसले. ध्रुव चल बाळा आमचे निघूस तर अजून आवाज नाही चालू आहेत म्हणजे इन्व्हिटेशन निघूस तर. आणि बघा ना असं वाटलं होतं पावसामुळे इथं घरी कॅन्सल केलं आम्ही आणि आज पाऊसच नाही आला. आज चांगलं दिवसभर ऊन पडलं सगळं झालं काही चिकचिक नाही काय नाही सगळीकडे कोरडं आहे. नाही तर दिवसभर मग जोराचं तर नाही पण हा तेच तर मग सगळे अरेंजमेंट दिवसभर दाजींनी केलेली. आणि मग आता म्हणलं चला आता त्याच्या आधी आम्हाला 1 वाजता शांतीला जायचंय जवळच्याच पाहुण्यांच्या इथे कोण आणि मग बड्डेला जायचं डायरेक्ट. दाजी गेल्या चाय मास्कावरती एक ना चाय मारणार चहा पिणार आहे मी डायरेक्ट आणि नंतर मग पुढं. तर मस्त आता डेकोरेशन वगैरे झालेलं असणार आहे. बरेच कस्टमरचं तिथं सेलिब्रेशन वगैरे होत असतं जे त्या आपल्या परीने बऱ्याच वेळा. तर मग आज ध्रुवचा पण तिथंच होऊन जाईन आता. कशी दिसते आज चांगली दिसते. ध्रुव साहेब काय करते आज काय नाही खोल दरवाजा नको नाटक करू. चल रुद्र उघड. तर बघा फायनली सख्या चुलत भावाची वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. इकडं आलं तरी आमचं सगळं बालपण इकडं गेलेलं आहे. पहा सगळ्या गल्ली बोळ्यांनी म्हणजे बरेच दिवस का ग ताईचं लग्न इथं असताना झालेलं आहे झाला ना. त्याच्यानंतर पण म्हणजे आर्यनच्या वेळेस डिलिव्हरी झाल्यावर पण मी इथं होते. मग नंतर तिकडं घर घेतलं तर छोटासा अगदी पत्राच्या एका रूम मध्ये बघा आमचं लहानपण गेलेलं आहे. आता ही एक गल्ली आहे आणि आता चाललोय आम्ही अपार्टमेंट वगैरे येते इकडं. आता जर वेळ मिळाला तर नक्कीच जुनं घर दाखवा आम्ही. चला रे लागली गाडी पार्किंगला. बाबा म्हणतात कुठे आलो आपण. नंतर हे तोंडडीचं झाड होतं आणि याच्या खाली आम्ही लई खेळायचो. अजून कोणी बघ ही बुळी बघ घराच्या मागून यायचं. इकडं आमचं घर होत. इकडं आतमध्ये आमचं घर होतं हे बघा. नेहा काल फोन करीत होती का मोबाईल स्विच ऑफ झाला काल. तू मला फोन केला आणि माझा फोन लगेच स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर सकाळी लाईट डायरेक्ट आलं तिकडून येते. आलं तुम्ही तिकडून आले ना. बरं ये 2 मिनिटं बोलून द्या. आयनला टाइम नाही भेटत. आयनला यायला काळजी भेटत. लय काळजी आहे टाइम भेटतो. आयनला टाइम नाहीये. जागराला आला 2 जण पडला असं माहिती
तर हे बघा, हे छोटेसे हे 3 रूम होते आमचे. भाभी काही प्रॉब्लेम नाही ना? हा, तुम्हाला नाही घेत, मी साईडने घेते. तर हे बघा, हे होतं आमचं घर. हा दरवाजा बघा, हा सुख जसाच्या तसाच आहे. याच्यावर थोडं फुलांची पेंटिंग वगैरे केली होती, म्हणजे सेम तसंच आहे अजून. आणि हे एक होतं, हे 2 रूम होते बघा, जुने आमचे एकदम. ह्या 2 रूम मध्येच आमचं लहानपण गेलेलं आहे अगदी. आणि हा एक होता रूम, पत्र्याचं शेड होतं, हे अजून तसंच आहे, काढलं नाही कोणी. काय याच्यामध्ये आता घुशी आहेत का? किती घुशी आहेत? तर आमची ही सगळं म्हणजे इथं आमचे सगळे, हे अगं थांबा, इथं आमचे सगळे चुलता चुलतींचे घर होते. मस्तपैकी आम्ही सगळे बाहेर बसून इथं जेवायचं ते नाही का हो, सगळ्यांच्या भाज्या वगैरे सगळ्यांना एक्सचेंज व्हायच्या. सगळेजण बाहेर संध्याकाळी जेवायला राहायचे. हे चुलते आहेत बघा आमचे. ही भाऊजाई आहे, ही कुठं आहे, ही चुलती आहे, ही पण एक चुलती आहे, ही चुलती आहे, ही वहिनी आहे, ही बहीण आहे. बाकी या कधी भेटत नाहीत अशाच गावं तर नाही. काय खाऊ? सवय आहे ती, जाऊ द्या. तुम्ही तू बसलाय, घेतोय मोबाईल. अरे वा, छान आहे रे, मस्त आहे भाऊ. भारी जोडा आहे ना. हा, चला फायनली जायची वेळ झाली बघा. आणि आमच्या दोन्ही वहिन्यांची आज वास्तुशांती होती, म्हणजे दोन्ही भावांची बघा. आणि आमची सगळ्यात मोठी वहिनी आहे, पहाजेची आई समान. म्हणजे मी 2 वर्षाची होती तेव्हा मम्मी कंपनीत जायची, तेव्हा या वहिनींनी मला सांभाळलेलं आहे लहानपणी. तरी आमच्या मोठ्या वहिनी आणि आणि आता पर संध्याकाळच्या वेळी आम्ही आलो. दिवसभर काही टाइमच नाही भेटला, दाजींनी आणलंच नाही. तर आता संध्याकाळी त्यांनी सगळी साडी बिडी सगळी चेंज केली. ते म्हणायचे व्हिडिओ मध्ये साडी, म्हणलं काय नाही. धावपळीच्या काळामध्ये आता एवढे पाहुणे रावळे सगळेच बघायचं म्हणलं माणसाला घाम फुटतोय. बरोबर आहे की नाही? किती पळणार. 2 महिन्यात ही आमची शिव आहे बघा, आणि आमची इशू आणि आमचा निखिल दादा. आता थोड्या दिवसात नवरदेव होणार आहे. नवरदेवाच्या लग्नात सगळे स्टुडिओ निखिल भाऊ स्पेशल डीजे आणि ही आमची इशिता डार्लिंग टॉपर आहे, जी की क्लास सध्या आता याला इंजिनिअरिंगला आहे, डिप्लोमा करते ना. कम्प्लीट झाला, आता डिग्रीला जाईल इंजिनिअरिंग कॉलेजला येतात. दाजींचे फोनवर पण चालले आपल्याला जेवण दिवसा, म्हणून मला दिवसा आला असतो ना आपल्याला टाइम भरपूर, म्हणजे बसता आला असतो, भेटता आला असतो. 5 मिनिटात काय नाही, मुक्कामाली आम्ही इशू तू काय टेन्शन घेतो बाई सुट्ट्यात. आज आम्ही खास इकडे यायचं म्हणून आम्ही लाईव्ह काहीच नव्हता घेतला, पण टाइमाला दाजीने आणलं नाही. करते काय नाही 5 दिवस नाही, पण 5 दिवस नाही. जेवायची याची त्याची पोरांची कुत्र. चला मग. नमस्कार म्हणायचं. हा एक भाषा आहे बघा, हा एक आहे आणि अजून छोटाली आहेत काही, आणि 2 भाषा आहेत. आता आम्हीच उशीरा आलो, नाही तर मग एकदम लय मोठा परिवार आहे आमचा सगळा. फोन बंद नाही बाई पोरी तुझा. फोन बंद नाही होत मला. आता तुझं झालं गेलं मी बघावं लागेल. लवकरच मांडवात नेऊन ठेवू त्याला. चांगल्या पोस्टवर आहे निखिल पण जिल्हा परिषद मध्ये, आणि याचा आता चांगले घडवतोय. बारीक अजून बारीक आहे. चला झालं जेवण झालं. हा तुम्ही जेवले का? हे दोघं बसले काय काढू वाटू बसले. निघलो आणि थांबलो टॉयच्या दुकानामध्ये.
तर काही केल्याने ऐका ना म्हणला मला गिफ्टच पाहिजे. मग आता गिफ्ट देण्यासाठी दाजी गेलेत आतमध्ये त्याला घेऊन. त्याला म्हणलं होतं तू जाऊ नको इथंच थांब, नाही तर ह्यो आहे ना काही उचलतो आणि पाहिजेच म्हणतो, असं आहे त्याचं काम. तर आता तरी नाहीच ऐकलं, गेलाच. तर आता काय घेऊन येतात काय माहिती गिफ्टमध्ये. जेवायचं नव्हतं ना लवकर, त्याच्यामुळे आमच्या सोबत आली नाही. बघा पल्लवी, बोल ना. कशी लाज होती बघा. रात्रीच मानत होते आपल्याला आरंगाव जायचं बरं का. आमचं का वाटलं नंतर काय तर चला मैत्रिणींनो, फायनली आम्ही आपल्या हॉटेलवरती पोहोचलो आमच्या. आणि त्यानंतर सुंदर असं मस्त डेकोरेशन तुमच्या दाजींनी सरप्राईज करून ठेवलेलं होतं. म्हणजे मला दाखवलेलं होतं सकाळी 2-3 वेगळ्या प्रकारचे डेकोरेशन दाखवले होते. फक्त स्वातीसाठी आणि ध्रुवसाठी ते सरप्राईज होतं. तर त्यातलं मी सिलेक्ट केलं होतं आणि खूप गडबडीमध्ये ध्रुवचे फोटो दिले ते, जे की साईडला पण लावलेले आहेत पहा. कारण ह्या मोबाईलमध्ये जास्त फोटो नव्हते. डेटा एकदम फुल होतो, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये काही जुनं ठेवता येत नाही. लगेच लॅपटॉपमध्ये हे करून त्याला परत सगळं डिलीट करावं लागतं. त्यामुळं मग घाई परत लॅपटॉपमधून फोटो घ्यायचे, दुसरे द्यायचे. तर मी म्हटलं ठीक आहे चला, हाच आहे तोच घ्या आणि तोच लावून द्या. छान अशा सगळ्या मैत्रिणी तर जमल्या होत्या. आमचा सगळा स्टाफ पण होता आणि जवळचे व्यक्ती पण बरेचसे होते. सगळ्यांना खूप शॉर्टकटमध्ये, म्हणजे बड्डे घरी करायचा की ऑफिसवर करायचा, तिकडच्या जिकडं आपलं फॅशन स्टुडिओ आहे तिथं करायचा की हॉटेलमध्ये करायचा, याच्यामध्ये कन्फ्युजन चालू होतं एक 4-5 दिवसापासून. कारण पाऊस कंटिन्यू येत होता आणि घडीत यायचा घडीत जायचा, वारंसुद्धा, लाईटचा पण इश्यू. त्यामुळं मग फायनली आमचं आदल्या दिवशी ठरलं की हॉटेलवरती करायचं. तरी बड्डेच्या दिवशी म्हणजे आज सकाळीसुद्धा कन्फ्युजन चालू होतं आमचं की कुठं करायचं. पण म्हणलं पावसाचा काही भरोसा नाही आहे, कधी पण येऊ शकतो. त्याच्यामुळं मग म्हणलं तिकडंच ठेवूयात. चिडचिडीचं नको ते उगाच, नाही का. मग ते आपण प्लॅनिंग करायचं आणि पावसाने मग काही जण येतात काही जण नाही येत, मग ते पुढचं पण प्लॅनिंग विस्कटतं. जे आपण जेवण बनवलेलं असतं त्याचं पण प्लॅनिंग विस्कटतं. त्यामुळे म्हटलं मग हॉटेल इज ऑलवेज बेस्ट, तिथंच ठेवूयात. तर सगळी तयारी बघा चाललेली मस्त इथे सगळ्यांची गरम गरम बनवण्याची. कारण अगोदर काही बनवून ठेवू नका मी म्हटलं होतं, काय असेल ते सगळं गरम गरमच आपल्याला बनवायचं आहे. यांना म्हटलं सगळे जमले की केक कटिंग व्हायच्या अगोदर एक 10 ते 15 मिनटं सगळं 10 मिनटं करायला लागल. आणि तयारी तर बाकी अगोदर करून ठेवलेलीच होती त्यांनी, एवढे मेंबर्स वगैरे असं सांगून ठेवलेलं होतं. ते फ्रेश कसं घरी मग जमलं नसतं, बनवून ठेवणं, आणून ठेवणं, परत त्याला गरम करणं,
मग त्यात त्याची टेस्ट बिघडते, असे बरेचसे प्रकार होतात. त्यामुळे मग आता आहेच हॉटेल, तर म्हणलं चला तिथंच करूयात. आणि छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा बेस्ट, म्हणजे मोठा हॉल आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. एक 50-50-100 माणसं तर आरामशीर बसतील. 2 मोठे मोठे हॉल आहेत. संध्याकाळचं वातावरण हॉटेलवर एवढं मस्त असतं, सगळं आजूबाजूचं छान अगदी. आणि आजकाल हलकं थोडंसं वातावरण थंड आहे, त्यामुळे खूप भारी वाटतं बाहेर. आतमधल्यापेक्षा बाहेर छान वाटतं एकदम. बाहेरचा जो एरिया आहे तो खूप मस्त वाटतो, तिथं बसायला वगैरे किंवा तिथं बाहेर बसून चहा प्यायला. तर एक बराच वेळचं पहा मुलं खेळत होते सगळीकडे, छान असं डेकोरेशन, मस्त थंडगार वाढायची बाहेर झुळूक, आणि वातावरण खूप मस्त वाटत होतं. आणि फायनली केक इथं आणून ठेवला पहा, छान असा रेनबो कलरफुलमध्ये केक इथं रेडी झालेला होता पहा. मस्त अगदी ध्रुव तर पाहून खुश झाला एकदम केक पाहून सुद्धा. आणि छोट्या छोट्या मुलांना बघा, एक बड्डे म्हणजे कुठल्या सणापेक्षा किंवा दिवाळीपेक्षाही एक जास्त त्यांच्यासाठी असतं. असं नाही की दिवाळीची मुलं एवढं वाट बघत नाहीत, ते फटाक्यासाठी दिवाळीची थोडीशी वाट बघतात, पण त्याहूनही अधिक मुलं वाट बघतात बघा बड्डेची त्यांच्या. कारण त्या बड्डेला त्यांना छान छान असे मस्त मस्त गिफ्ट्स मिळतात, किंवा मग काय मुलांच्या भावना त्या बड्डेच्या याच्याशी रिलेटेड असतात बघा, खूप वाट बघतात. आपण सुद्धा लहानपणी बघा आपल्या वाढदिवसाची किती वाट पाहायचो. सकाळी ज्या दिवशी बड्डे आहे त्या दिवशी, म्हणजे वाढदिवस आहे त्या दिवशी, आपण मनानेच लवकर उठणार, रोजच्यापेक्षा लवकर उठणार. मग ते शाळेत चॉकलेट्स घेऊन जायचे, आदल्या दिवशी तयारी. भलेही ते 50 पैसे 8 आणे त्यावेळेस खूप असायचे, तर त्यावेळेस तीच व्हॅल्यू होती. 4 आण्यावाला चॉकलेट, 8 आण्यावाला चॉकलेट, तर ते आणून ठेवायचं आदल्या दिवशीच रात्री. दुसऱ्या दिवसाचा ड्रेस काढून ठेवायचा. नेहमीच्या वेळेच्या पेक्षा जास्त लवकर उठायचं. म्हणजे हे एक आपल्या वेळेस आपण सुद्धा बघा त्यावेळेस तर एवढं काही नव्हतं. खूप म्हणजे ज्याच्या घरात चांगलं आहे त्यालाच केक मिळायचा. मला आठवतं, म्हणजे मला ज्यावेळेस म्हणजे माझं हे होतं बड्डे वगैरे करायचे त्यावेळेस 150 रुपयाला केक राहायचा, एक अर्धा किलोचा. आता अर्धा किलोच्या केकची किंमत झालेली 350 आईस केकची. त्यावेळेस आईस केक तर मिळत पण नव्हते, ते बटरचे क्रीमचे केक मिळायचे, आणि तेच खूप आवडीने आपण खायचो बघा. आणि मला म्हणजे हे होतं की माझं जेव्हा लग्न करून मी इकडं सासरी आले, तर त्यावेळेस राजूचा कधी कोणी बड्डेसुद्धा केलेला नव्हता. तर पहिल्यांदा राजूचा ज्यावेळेस बड्डे होता, तर त्यावेळेस मला आठवतं की गावामध्ये केक शॉप कुठं लवकर नव्हते. आता माझ्या तिकडं माहेरी मिळायचे, पण लवकर आता इथनं नगरला जाऊन केक कोण आणीन. तर मला आठवतं मी शिरा बनवून त्या शिऱ्याचा केक केला होता, असा पातेल्यात सेट करून, आणि त्याच्यावरती एक कॅन्डल हे करून मी राजूचा बड्डे केला. तर राजू खूप लहान होते, माझं लग्न झालं त्यावेळेस. तर म्हणले बहिणी माझा कधी कोणी बड्डे केलेला नाही, तर मी म्हटलं चला आपण बड्डे करूयात, पण केकचं अरेंजमेंट कसं होणार, त्यासाठी लागणारं मटेरियल. तर आम्ही शिऱ्याचा केक बनवला होता पहा. आणि त्यावेळेस केक म्हणजे एक फार अशी ही रेअर गोष्ट होती की ज्याच्या घरी येईल ना, तर त्याच्या घरी सगळे अगदी बड्डेला जायचे, आणि ते छोट्याशा तुकड्याच्या आशेने नाही बोलवलं तरी जाणार, अशातला प्रकार होता. आणि अजून एक गोष्ट मला आठवते की माझं लग्न झाल्याच्या नंतर वस्तीवरतीच एक कुणाचा तरी बड्डे होता, आणि सगळे मुलं तिथं जमा होऊन गेले. ज्याला नाही बोलवलं ते सुद्धा गेले, आणि तितक्यात लाईट गेली. तर लाईट येऊपर्यंत 5 मिनिटाच्या आत तो केक सगळा तिथनं गायब होता. हाताला कुणाच्या काही लागलेलं नव्हतं. खाऊन पिऊन सगळे एकदम चिडीचूप जागेवरती बसलेले होते, म्हणजे तो केक तिथे थोडाही राहिलेला नव्हता, अशातला प्रकार झाला होता. आणि घरी येऊन ती सगळी मला स्टोरी किंवा हकीकत राजूने सांगितली की वहिनी असं असं तिथं झालं होतं. म्हणजे छोट्याशा केकच्या तुकड्यासाठी जिथं नाही बोलवलं तिथं सुद्धा लहानपणी आपल्याला वाटायचं की जावं, किंवा आपल्यालाही बोलवावं बाबा. थोडीशी एक भेळ राहायची आपली, फरसाण आणि मुरमुरे मिक्स करून केक राहायचा. राहिली तर जिलेबी, म्हणजे ते तर खूप स्टँडर्ड घरातलं. आणि बाकी गरिबाच्या घरात तर शिऱ्याचाच केक असायचा बघा, अशातला प्रकार होता. तर चला असो, वेळ सगळ्यांची बदलती. आणि दुसरी एक गोष्ट की आता कुणी कॉम्प्रोमाइज करत नाही. पहिले इतका पैसा पण नव्हता आणि लोक कॉम्प्रोमाइज करायचे, पण आता तसं होत नाही. आता सगळ्यांना एक हौसेला मोल नाही आहे. आता पहिले मोल होतं ते पैशाला मोल द्यायचे लोक, पण आता तसं नाही आहे. हौसेपुढं काहीच नाही. कोरोनापासून तर लोक खूप छान असं मनसोक्त जगायला शिकलेले आहेत बघा. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा बघा एकाने केलं तर आपल्याला पण करू वाटतं. ऑब्व्हियसली आपण कुणाचं काही पाहिलं चांगल्या गोष्टी तर आपल्याला करावं वाटतात बाबा, आपण पण असं केलं पाहिजे, आपण पण तसं केलं पाहिजे. भले मग 100% नाही हो, आपण आपल्या जितका आपण खर्च करू शकतो किंवा आपण आपल्या हैसियतनुसार आपण तसं करतो. कारण प्रत्येकाला हौस असते, प्रत्येकाला वाटतं की असं करावं तसं करावं. तर एवढंच आहे की आजकाल सगळेजण छान पद्धतीने जगत आहेत. पहिल्या गोष्टी फार वेगळ्या होत्या. पहिले खूप म्हणजे अवघड होतं. कुणी बड्डेला एक 5 रुपयाचं पेन जरी दिलं ना तर खूप छान वाटायचं, पण आजकाल मुलांना 5-5 हजाराचे गिफ्ट जरी दिले ना तरी ते त्याच्यात समाधानी नसतात, कारण ते तितकं त्यांना मिळत चाललंय.
तर चला मस्त असं इकडं ध्रुवाचं ओवाळण्याचं काम चाललं होतं. कॅन्डल आम्ही कुठलीच आणली नव्हती किंवा लावली नाही, कारण मागच्या वेळेस बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ताई एक दिवा एक्स्ट्रा पेटवत जा बड्डेच्या वेळेस, विझवत नका जाऊ. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा विझवायची हे नाही आहे परंपरा, किंवा त्याच्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवा विझवण्यात एक चांगलं हे नाही मानलं जात. तर मग कुठलंच कॅन्डल वगैरे आम्ही आणलं नव्हतं, किंवा नंबरचं कॅन्डल आणतात फुकतात, तर तसा काहीच प्रकार केला नाही. केक आणला सिंपल आणि म्हटलं कट करूया, जो दिवा लावलाय ताटात ओवळताना तितकाच, बाकी मग म्हटलं कॅन्डल वगैरे नकोच. आणि ते कुठल्या तरी यांनी एक छानपणे ते ज्यांनी म्हटलं किंवा ज्यांनी कुठंतरी लिहिलं, ज्याच्या थ्रू ही गोष्ट पहा लोकांपर्यंत आली. आता आपल्याला पण माहिती आहे की दिवा विझवलेलं चांगलं नसतं, पण तरी आपण बड्डेला पहा मेणबत्ती विझवतोच. तर मग ते फॉरेन कंट्रीचं ते कल्चर आहे, आणि ते आपण थोडक्यात आपल्या इंडियन भारतीय याच्यामध्ये आपण ते रुजू केल्यागत झाले. पण खरं तर ते खूप चांगली गोष्ट आहे की एक दिवा पेटवायचा, ना की आपण तो विझवायचा. तर मग ह्यावेळेस आम्ही तसंच केलं, नाही कॅन्डल वगैरे लावल्या नाही, ना की त्या विझवल्या. तर सगळ्यांचे छान असे मस्त बघा फोटो सेशन वगैरे झाले. बाबांचं पण इथं, बाबांना आता रात्रीचा दिसायचा लईच प्रॉब्लेम झालाय. नंदू मावशीला फोन लावून लावून कंटाळलो आम्ही दोघं पण, सकाळी पण बड्डेच्या दिवशी आणि आदल्या दिवशी पण नंदू मावशीचा काही फोन लागला नाही. हा असा पहिला कार्यक्रम असेल की नंदू मावशी शिवाय होतोय आमचा, कारण ते प्रत्येकाला असतात. मी पण सकाळपासून 3दा फोन लावला, ह्यांनी पण लावला, पण कुणाचाच फोन लागला नाही त्यांच्या इथं. तर छान असं बघा या आजा नात्यांचं मस्त असं एक छान फोटो काढला तिघांचा बरोबर आणि बाबांचा. त्यानंतर म्हटलं चला आता केक कट करूयात. खरं तर सॅटर्डे संडे असतं तर राजू पण आले असते पण आउटपास घेऊन, पण आता फौजी माणसाचं एक असंच असतं बघा, व्हिडिओ कॉलवरती बड्डेचं जे सेलिब्रेशन आहे ते राजू बघतील आता थोड्या वेळात. आणि खूप साऱ्या अशा घरच्या ज्या छोट्या मोठ्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी ज्या असतात त्या फौजी माणसांना सॅक्रिफाईस करावं लागतं त्या गोष्टीचं. रिटायर्ड झाल्यानंतर वेगळी गोष्ट आहे, पण जोपर्यंत ऑन ड्युटी आहे तोपर्यंत हे असं पाहून मग खूप असं कसं तरी वाटतं. म्हणजे असं एक फील होतं. मग थोडक्यात मलाच म्हणजे ज्यावेळेस मी उडीसाला होते आणि भैयाच्या साखरपुड्याचा प्रोग्राम मी व्हिडिओमध्ये पाहिला, म्हणजे व्हिडिओ कॉलवरती पाहिला होता, तर त्यावेळेस मला रडू आवरलं नव्हतं. म्हणजे अशा घरच्या काही आनंदाच्या गोष्टी किंवा दुःखाच्या गोष्टी असतात ना, आणि आपण लांब असतो तेव्हा आपण त्यावेळेस तिथे प्रेझेंट होऊ शकत नाही किंवा तिथे प्रेझेंट नसतो ना, तर त्यावेळेस खूप वाईट वाटतं मनाला, एक हातून असं भरल्यागत होतं. तसंच फौजी माणसाचं पण आहे बघा. अशा कुठल्याही घरातले सुख दुःख असले की त्याला नाही आपल्याला अवेलेबल, त्यांना नाही राहता येत, तर त्यावेळेस खूप वाईट वाटतं मनात. अशा भावना एकदम असं हे वाटतं बाबा काय या पैशाचा उपयोग, असं पण होतं कधी कधी. पण चला थोडे दिवस राहिले तर आता 1 वर्षच म्हणावं, 1 वर्षामध्ये ते रिटायर्ड होऊन जातील. तर मग त्यावेळेस घरीच येणार आहेत, तर सगळे फंक्शन बरोबर होतील. तर आता चिल्यापिल्यांशिवाय पहा बड्डे पार्टीला कुठल्याही रंग नाही. तर केक कटिंगच्या वेळेस मी म्हटलं सगळे चिलेपिले समोर यावेत, भारी वाटतं त्याने एक, कारण मुलांशिवाय बड्डेला कुठल्या शोभा नाही. आणि ध्रुवला तर बापरे आज तर असं वाटत होतं मला, एवढा खुश तर तो कधीच नव्हता, इतका खुश होता आज तो. कारण बड्डेमुळं म्हणजे त्याची जी एक्साइटमेंट होती ना ती कुठंच थांबत नव्हती. पता नाही म्हटलं कधी थांबलं. अक्षरशः त्याला जे गिफ्ट दिले त्या गिफ्टच्या पण तो पाया पडत होता, माणसांची सोडून त्या गिफ्टच्याच तो पाया पडत होता. त्याला कुणाचं काहीच असं त्याला भानच नव्हतं आज. आणि एक गोष्ट आहे की मुलांना ज्यावेळेस कळायला लागतं ना त्यावेळेस त्यांचे बड्डे मोठे केले की त्यांना ते त्याचा आनंद घेता येतो. बाकी खूप छोटे असले ना 1, 2, 3 वर्षाचे तर त्यावेळेस त्यांना काहीच समजत नाही. कारण आर्यनचे सगळे बड्डे खूप छान केले होते आम्ही बरोबर असताना, पण ज्यावेळेस त्याला कळायला लागलं ना त्यावेळेस त्यांना समजतं मग बड्डे काय आहे, तसं समजत नाही. तर राजूचा इथं व्हिडिओ कॉल चालला होता पहा, व्हिडिओ कॉलवरती त्याला स्वतः दाखवत होती कसं काय बड्डेचं. आणि पप्पाचा फोन आला म्हणल्यावर हा थोडासा जास्तच मग अजून खुश होता. आणि राजूचा पण चेहरा ते पाहून थोडासा चुकल्यासारखा झाला, कारण मनात माणसाला एक वाटती खंत बाबा घरचं फंक्शन आहे किंवा घराचं छोटंही कुठलं काही असो तर आपण तिथं अवेलेबल नाही, तर ते एक थोडंसं माणसाला दुःख वाटतं. पण चला असो. तर फायनली केक कापला इथं सगळ्यांनी. आणि आज मेन पाऊस आला नाही त्यामुळे एक छान हे झालं, कार्यक्रम छान झाला. चिडचिड वगैरे कुठेही बाहेर नव्हती, आतमध्येही नव्हते. ज्यांना इन्व्हिटेशन दिलं ते सगळे अवेलेबल होते, कुणी असं नव्हतं की ते प्रेझेंट नव्हतं, असं नाही, सगळे प्रेझेंट होते. त्यामुळे मस्त फंक्शन झालं.
म्हणे जरा. आणि आमच्या बारक्या वहिनी आहेत हा. आपल्याला दिवसानंतर राहते म्हणले आम्हाला टेस्ट पाहिजे मानकर डोसामध्ये कसं भेटतंय व्हेज मंचुरियन व्हेज पनीर कसं वाटतं व्हेज चिल्ली हा खरंच छान ना सुनताबाई अरुण वहिनी म्हणजे आज बड्डे म्हणून फक्त खाना का म्हणलं खूप छान आहे भारी आहे ना. काहीतरी डेलिशियस यमी का फक्त छान आहे छान आहे. तुम्हाला बाबूलाल बोल. अगं लाच ती काय लग्न करायचं आपल्याला बोल तिकडं. हा खरं काय चला भाऊ आम्हाला प्लेटा लावायला ए ध्रुव चल इकडे आण त्याला. लय बोयराचा आरडा वारडा जिथं जावा तिथं. थँक्यू वन हा म्हणलं आमच्या गप्पात लक्ष नसते आमचं आम्ही हा जा ना. अजून कोणाला घ्यायची कुल्फी बायकोच राहिली सगळे झाले ऐका नाही हो तुला घ्यायची कसं राहिल्या काय का कसं हा तू नाही घेतली बाबूलाल कुल्फी. चहा पेले चायलावर शाळेवर का म्हणून ग चहा जेवण झालं तरी मी चहा पेले दहाजी तिकडून बघितले काय ते म्हणजे ते टाकून खाली नको, नको. आपलं हॉटेल आपणच टाकून द्यायचं म्हणलं लोकांनी काय करावं? डस्टबिन टाकती ना आतमध्ये खाली कचरा नका टाकू बरं का. व्हिडिओ काढते म्हातारी अशी चालती का कशी चालती दाखव म्हातारी दाखव श्रीमय. म्हातारी कशी चालती कशी दाखव लोक. अगो 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 ही कोणून शिकली गाडी म्हातारीचं कोणी शिकले असं काय म्हणलं का एकदा म्हणलं का ते लगेच लक्षात ठेवती ना. हा गाणे बदकाचं येतं हा ना. माराचं येतं चुकचुक गाडी पडू नको बाळा. अगो बाई ट्रेन झाली पूर्ण. चला आता सगळ्यांचा अलविदा घ्या अलविदाला कोण राहिले आता आपले ते हे नाही, मी थोडं मंचुरियन खाल्ला चला संध्याकाळचे वाजले 10:30. आता सगळे जण गेलोत आता शेवट फक्त आम्ही एवढेच राहिलोत निघालोत. मला त्या अगोदर ब्लॉगची आपली एंड करून टाकावत. खूप सुंदर बर्थडे ध्रुवचा झालाय बघा. खूप आवडला सगळ्यांना. मेला पण लईल म्हणजे खूप छान आहे. आपल्या सगळ्यांचे बड्डे सगळ्यांचे बड्डे इथेच करू जाऊ. खूप सगळं म्हणजे व्यवस्थित झालं. पाऊस नाही काही नाही तर पाऊस जर असतं सगळ्यांनी गडबड केली असती. सगळे कोणी पण बड्डे करायला येऊ शकतो आपले हा बड्डेची अरेंजमेंट म्हणजे खूप छान पद्धतीने केली जाते. पण बड्डे होता तिथं असं नाही अॅनिव्हर्सरी किंवा मग असे किटी पार्टी वगैरे birthday, मुलांची बड्डे बिशी पार्टीज बरेचसे येतात. तर डेकोरेशन वगैरे अगोदर सांगितलं तरी पण करून ठेवतात. सांगितल्याच्या नंतर करून ठेवतात किंवा तुमचा माणूस जर लावायचा असेल तरी तसंही करतात ज्याच्या त्याच्या परीने. पण शॉर्टकट मध्ये छान बड्डे झाला. आमच्या म्हातारी बाईची आईस्क्रीम घरी जाऊ तर संपन का बाई. तर चला सगळेजण जस्ट गेलेत नाहीत आतापर्यंत सगळेजण थांबले होते. आमची श्रीमई पण थांबली बघा. झोप नाही आली ना तुला. नाही ना नाही बाय बाय कर बाय कर ना बाय. आता रुळली ती नाही तर आल्यापासून बोलतच नव्हती. तर चला गाड्यांचा वगैरे आवाज येत असन. आजचा व्लॉग इथंच थांबूयात ताईंनो कारण भरपूर दिवसानंतर कसलं तरी सेलिब्रेशन झालं. बरेच दिवस झाले आता 1-1.5 वर्ष झाले सेलिब्रेशन. हा बाकीचे घरचे चला आजचा व्लॉग इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सगळ्यांना. बाय.
गाड़ी सुटली का सुटली वो ट्रेन इधर रुकती नहीं है कोई भी आओ ट्रेन भी खींचो तो भी नहीं खींचती रुकती तुम्ही खाल्ली का तर चला घरी आलोय बघा आणि इकडे बघा काय कोणाचं काय असो नाही तर नसू गिफ्ट घेऊन जायची गाय चिंटू आला ग एकटा स्वतः घरी उशीर झाला आता उद्या पुढे शाळेतून आल्यावर आता ते झोपणार आहे काय बाई एक दोन गिफ्ट फोडायचे सारखं ते रुद्रचा भाऊ आहे एवढी बेडशीट वर टाकताय बघ खाली कुत्रा माझी हे काय अरे अरे लग्नात कोणला एवढी खुशी नसती एवढी ते गिफ्ट फोडायसाठी आणि आता काहीच नाही बरं का काही फोडणार बघणार उद्याचे दिवस त्यात सण खेळणार परवा दिवशी अशी पुढं कोपऱ्या कानाने पडलेली असणार असं जे पोरांचं दम आहे का दम दम नाही त्याला ही कोणतरी दुसऱ्याने दिलेली धुवायची नाही डॅडिंग घेतलेली कुठे आला सोडून मग तिकडच नाही रे त्याची एक पिशवी मोठी पप्पानी घेतलेली कार कुठे पप्पांना मागायची राहून दे कुठे मग